Ada
मॅडम
एक मिनिट ऐका आता गोंधळ करण्यापेक्षा आपण शांततेत ऐकून घे. आणि कोणी एक जण PI साहेब आहे धनतोली पोलीस स्टेशनचे, आता जी प्रेस कॉन्फरन्स झाली त्याच्या विरुद्ध तुम्ही आले आहे ना, कोणी एक जण काय आहे त्यांचं म्हणणं ते सांगा. बोला, कोण बोलते? एक जण बोला, एकच जण बोला, सर्वजण गोंधळ करू नका. 272 अमरावती जिल्हा आंदोलन झालं, बरोबर. त्यामध्ये आमची दिशाभूल करण्यात आली. किशोर गजबी म्हणतात की आमच्याकडे डॉक्युमेंट्स आहेत 20 एकर जागेचे, आणि त्यांच्या आम्हाला कलेक्टरकडे गेलो आम्ही. कलेक्टर सरांनी पण सांगितलं आम्हाला तिथे, त्यांनी आतापर्यंत जे निवेदन दिलं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा 20 एकर जागेचा उल्लेख नाही. फक्त कॉन्ट्रॅक्ट रद्द केला एवढाच उल्लेख आहे. सर्वप्रथम तुम्ही कोण आहे हे सांगा. आम्ही 272 दिवस आम्ही तिथे पुन्हा सगळे नागरिक रेखा बागडे. हा, तुम्ही तिथलंच म्हणजे त्या आंदोलनामध्ये तुम्ही स्वतः बसलो. बरोबर, ठीक आहे. तुम्ही एक पत्र द्या आणि मग ते आणि तुमचा विरोध आहे अशी काल देवेंद्र फडणवीस सरांनी कालचा जो निर्णय झाला हा माहिती आहे तुम्हाला? तर त्या निर्णय विरुद्ध आहे तुम्ही की ते फेवर मध्ये मध्ये आहे? आम्ही सांगितलं, मला सांगितलं बंधना तेव्हा ठीक आहे, पण आम्हाला 20 एकर जागा पाहिजे. पण 20 एकर जागा पाहिजे असं डॉक्युमेंट्स पाहिजे आम्हाला. यांनी जो पत्रकार परिषद घेतली ती विरोधात होती, म्हणजे तो निर्णय जो झाला तो व्यवस्थित नाही बा, आमचा विरोध आहे त्याला. आणि तुमचं म्हणणं आहे की ते बरोबर आहे, असंच म्हणणं आहे. एवढंच ना? तुम्ही सगळे कुठे एकाच एरियात राहणार आहे? कुठे? तुमचं एक निवेदन तयार करा. असा राडा करून पत्रकार परिषद आम्ही सरांना भेटायला आलो, येऊन गोंधळ करण्यात आला नाही ना. तुमचा गोंधळ झाला म्हणून आम्ही इथपर्यंत आलो ना. आम्हाला त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन चर्चा करा. बोला समोर नाही येते. 2 पोरं लाईट वगैरे सगळं भिजून गेलं आणि एकटा घरांनी बसला. चौकीदार म्हणत होता सरगणीच आहे, आज भेट घेतली नाही. म्हणजे मला कॉन्टॅक्ट करायला आम्हाला असं वाटलं की हे माहिती आहे ना, बंद करा, कॅमेरा बंद करा, इथून आमची भेट घेतली, कॅमेरा बंद करा, सर्व सगळ्याचं निवारण केलं. आता कुठे गेले का? गेले समितीचे लोक आहेत सोबत त्यांच्या. आम्हाला चर्चा करायची होती. मॅडम तुमचा मोबाईल नंबर? नाही कसं आहे, आपल्याला चर्चा करायची आहे मग समोरचा तयार होतोय असं नाही. तुम्ही ऑफिसमध्ये जाऊन त्यांच्याशी पत्र वाटता. त्यांनी जर नाही केलं तर तुम्ही संबंधित विभागाचे जाऊन आम्हाला तुमचं आणि त्यांचं दोघंही जवळचेच आहे आणि दोघंही जवळचे नाही पण आहे ना. पण आपल्याला आपलं म्हणणं काही इथे राडा नाही झाला पाहिजे. दोघंही आपलं दोघांचं पण आंदोलन एकाच गोष्टीसाठी बरोबर. आता काही अशा बाबी झाल्या की ज्याच्यामध्ये आपला विरोध आहे, बरोबर. तर त्याच्यामध्ये आपल्याला राडा करून जमणार आहे की बोलून जमणार? तुम्ही राडा करू नका, आम्ही बघतो काय सर. आम्ही त्याला पैसे पण विचारले, आम्ही मेहनत करू आम्ही बंगल्याचे काम करून त्याला 1 लाख रुपयाची आम्हाला बोलू द्या ना, मला बोलू द्या. आम्ही त्याला 1-1 रुपया करून आम्ही बरगट केली, तोही पैसा त्याला करोडाने हडप केलेला आहे. मेन घोटांचे 2 पोरं पैसा कुठे गेला तो पण नाही दाखवत आहे. बाहेर शिकणारे पोरं बाहेर गुन्हा दाखल केला. आम्हाला काही खूप गोंधळ घालायचा नाही, आम्हालाही घालायचा नाही, कारण त्यांचाही उद्देश तोच आहे, भवन पाहिजे. आमचाही उद्देश तोच होता, भवन पाहिजे. सुरुवातीला आम्ही तोच प्रयत्न केला की त्यांनी समोर येऊन आमच्याशी बोलायला. सुरुवात गोंधळ करण्याची सुरुवात अंबाझरीमधून गोंधळ करण्यास सुरुवात त्यांनी केली, कारण की त्यांच्याजवळ खरं उत्तर होतं. त्यांनी हा शब्द म्हटला की तुम्ही आम्हाला कोण होता. मला एक गोष्ट सांगा, तुम्ही जनतेचा हे आहे, तुम्हाला हक्क आहे की नाही आहे? संविधानामध्ये हक्क आहे विचारण्याचा. तुम्ही विचारू शकता की तिथे आंदोलन झालं होतं त्याचं काय झालं. हे जर आम्ही रीतसरपणे त्यांना प्रश्न केला आणि विचारलं की याचे कागदपत्र आम्हाला दाखवा, यांनी चिडलं का?
सगळ्यात पहिला प्रश्न. आणि अंबाझरीमध्ये हे सगळे चिडले होते. तुमची आणि त्यांची आंतरिक बाब आहे. आम्ही पोलीस आहे. आणि आम्ही बघा आम्ही तुम्हाला काही नाही म्हणता. आमचं म्हणणं कसं आहे की त्यांना तुम्ही खालती आणून टाका. ते वरती गेले ते का गेले? ते वरती का गेले? ते खरे आहेत का? आम्ही काहीच नाही म्हणत त्यांना, फक्त इथं तिथे आणून द्या बस. आम्ही काहीच नाही. आम्हाला फक्त एकच तुमचं आणि यांचं उद्या जर काही झालं तर आम्ही यांना तुमच्या समोर आणणं हा आमचा आहे. नाही नाही ते नाही म्हणत. आपण काय करू मला त्यांना आम्ही बोलतो आमच्या स्तरावर. नाही जर तुम्ही ते तुमच्या इच्छुक स्तरावर नाही सर, इथे आणा. तिथे आणा. आणा म्हणजे काय पकडून त्यांना आणा असं म्हणणं वरती का गेले? तो त्यांचा प्रश्न आहे. ऐका दोन मुलांवर एखादा तुमचं नाव काय? जर ते आले तर ठीक आहे. तरी ठीक आहे. रेखा बबिता तुम्ही रेखा बागडे लिहिलं, रेखा तायडे दोन करून काय अर्थ आहे? असं पण नाही की ते कुठे बाहेर मुंबईला राहतात की आपण भेटणे होणार आहे. समोर येत नाही. आपण भेटू. आम्ही त्यांना पहिले विचारण्याचा प्रयत्न करतो की असं म्हणणं आहे. द्यायला पाहिजे. जर असेल